चंद्रशेखर बावनकुळे हे अध्यक्ष असलेल्या संस्थेला शासकीय भूखंड कोराडीतील महालक्ष्मी जगदंबा संस्थानला नवीन भूखंड देण्यात आला। कॉलेजसाठी हा भूखंड देण्यात आला। संस्थेला 5 हेक्टर जागा देण्याचा राज्य सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतलाय। वित्त महसूल विभागाच्या विरोधानंतर देखील भूखंडांचं वाटप करण्यात आलंय। बावनकुळे यांच्या संस्थेला भूखंड देण्याला विरोधकांचा मात्र आक्षेप समोर आलेला आहे। खरं तर किती राजकारण करायचं एखाद्या वृत्तपत्रांनी मीडियानी। वाईट वाटतं की धर्मस्थळावर सुद्धा, धार्मिक स्थळावर, जगदंबेच्या आईच्या स्थळावर सुद्धा तुम्ही राजकारण करताय। लीज रिन्यूअर आहे, 1,48,00,000 भरायचे आहे, संस्थानला मंदिराला भरायचे आहे आणि त्यामुळे बावनकुळेंचं नाव घेऊन कुणाला जर आपल्या वृत्तपत्राची मीडियाला उंची वाढवायची असेल तर ठीक आहे असं मला वाटतं। कुणीच कुणावर दबाव टाकू शकत नाही। संस्थान मंदिराच्या धार्मिक स्थळाकरता तिथे मोठ्या प्रमाणावर 1 रुपयामध्ये विद्यार्थी शिकतात। काहीतरी दबाव, राजकारण, काही राजकारणाचा स्तर असला पाहिजे। ती कुणाची संस्थान असो, देवी महालक्ष्मीचं असो की कुठल्या धर्माचं असो, मला वाटतं देवस्थानामध्ये असं राजकारण करू नये। चंद्रशेखर बावनकुळे यांची जी संस्था आहे त्या संस्थेला 5 कोटीची जमीन अतिशय अल्प दरामध्ये देण्यात आली आणि ही जमीन देत असताना वित्त खात्याने त्याला नामंजुरी दिली होती की अशा पद्धतीने ही जमीन देऊ नये, पण तरी पण सरकार त्यांचा आहे, सरकारी दबावाखाली त्या पद्धतीने हा निर्णय घेण्यात आला। पण आपल्याला सांगतो 2 महिन्यामध्ये आमचं सरकार येणार आहे आणि अशा पद्धतीनं गैरमार्गाने जर भारतीय जनता पार्टीच्या अनेक नेत्यांना या पद्धतीने ज्या जमिनी अतिशय कमी दरामध्ये देण्यात आलेल्या आहेत त्या सर्व प्रकरणाची आम्ही चौकशी लावू। एका चांगल्या कामासाठी अगर सरकारने मदत केली असेल तर त्याच्यामध्ये विरोधकांनी उगाच तोंड म्हणजे वाजून बसू नये आणि मुळामध्ये आमच्या प्रदेश अध्यक्ष बावनकुळे साहेबांचं आणि त्या संस्थेचं अधिकृत पद्धतीने काय अध्यक्ष आहेत, आज ते अध्यक्ष होऊ शकतात, उद्या दुसरे अध्यक्ष आहेत। म्हणून संस्थेने अगर काही चांगलं काम करत असेल आणि त्याला अगर प्रोत्साहन देण्याचं काम सरकारच्या माध्यमातून होत असेल तर त्याच्यावर टीका करण्याची काय बाब आहे। भूखंड घोटाळे ज्या पद्धतीने सुरू आहे त्या राज्यात, म्हणजे एकेकाळी आमच्याकडे घोषणा होती सब भूमी गोपाल की, ईश्वराची, ही विनोबा भावे यांची ही घोषणा होती सब भूमी गोपाल की। पण भाजपच्या राज्यामध्ये सब भूमी देवा भाऊ की आणि देवा भाऊ को जैसा लगता है ये भूमी बांट देगी अपने अपने लोगों को। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।